नमस्कार मंडळी, कसे आहात? मी रुपाली तुम्हा सर्वांचे खजिना कथांच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. म्हणजे समजा एखाद्याने तुमच्या हातात एक कोरा चेक ठेवला आणि म्हणाला, हवी ती रक्कम लिहा. तर तुम्ही काय कराल? विचारात पडलात? पण आजच्या कथेत या कोऱ्या चेकची किंमत पैशांपेक्षा खूप मोठी आहे. एका निर्णयाने नाती तुटली तर दुसऱ्या निर्णयाने आयुष्यच बदलून गेलं. शेवटपर्यंत ही कथा ऐका, कारण शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल आणि मनात एक सुंदर विचार सोडून जाईल. आजच्या कथेचं नाव आहे कोरा चेक आणि त्याच्या लेखिका आहेत खोपोलीच्या प्रसिद्ध साहित्यकार सौ उज्ज्वला दिघे. त्याच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यातही आले आहे. तर सुरू करूया आजची कथा. आता घड्याळात दुपारचे 2 वाजले होते. यावेळेस दाराची कडी कोण खटखट करून वाजवतं हे पाहण्यासाठी मकरंद उठला आणि हातात भली मोठी बॅग घेऊन आलेल्या सुवर्णाला पाहून तो आश्चर्यचकित झाला. क्षणभर त्याला विसर पडला. तेव्हा सुवर्णा म्हणाली, मकरंद, अरे घरात ये म्हणून तरी सांगणार आहेस की नाही मला? होय, ये ना घरात ये. असं म्हणत मकरंद लाजून दारातून थोडा बाजूला झाला. मकरंद, मी आता तुझ्याकडे कायमचीच आले आहे. सुवर्ण हातातली बॅग खाली ठेवत म्हणाली. म्हणजे? मला काही समजलं नाही. आधी प्यायला पाणी आणून दे, मग सर्व सांगते. उन्हाळ्यामुळे माझ्या घशाला अगदी कोरड पडली आहे बघ. मकरंदने सुवर्णाला माठातून थंडगार पाण्याचा एक ग्लास आणून दिला. सुवर्णाने गटागट ते पाणी प्यायलं आणि ग्लास ठेवत ती म्हणाली, मकरंद, मी तुझ्याशी लग्न करण्याकरता घरातून निघून आले आहे. पण सुवर्णा, आपला तर कधी लग्नाचा विषय निघाला नव्हता. होय, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू लग्नाला नाही म्हणणार नाहीस. सुवर्णा, कोणावरही असा विश्वास टाकणे योग्य नाही. म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस? सुवर्णा, आत्ता तर कुठे मी BCom झालोय. अजून नोकरीचा पत्ता नाही. शिवाय तू एक अतिशय श्रीमंत डॉक्टरांची एकुलती एक कन्या आणि मी एक गरीब माणूस. या कोंदट चाळीतल्या 2 खोल्यात तुझा जीव गुदमरेल आणि मला लग्नासंबंधी काही एक न विचारता तू हा निर्णय एकटीनेच कसा काय घाईघाईने घेतलास? तसं काय झालं मकरंद, माझ्या लग्नाबद्दल घरी निश्चित झालं आहे. 8 दिवसांनी मुलगा पाहायला येणार आहे. मुलगा इंजिनियर आहे, अमेरिकेत असतो, सध्या इंडियात आला आहे. घरच्या सर्वांना तो पसंत पडला तर लगेच माझं लग्न करणार आहेत ते. म्हणून तर ही बॅग भरली आणि आले तुझ्याकडे. घरी तुला विचारलं नाहीस कुठे चाललीस म्हणून? होय, विचारलं तर मी खोटंच सांगितलं माझ्या मैत्रिणीकडे 4 दिवस चालले म्हणून. त्यामुळे कोणालाच काही संशय आला नाही. मग सांग, आपण लग्न केव्हा करूया? सुवर्णा, मला तुझ्याशी लग्न करणं जमणार नाही. तुला चांगलं स्थळ आलं आहे. तू अजूनही घरी परत जा आणि त्या अमेरिकेतल्या मुलाशी लग्न कर. तुला अगदी योग्य स्थळ आहे ते. मकरंद, तू बोलतोयस हे? अरे, तुझ्या प्रेमासाठी मी माझं घर सोडून आले. माझ्याशी लग्न न करण्याचा तुझा निश्चय पक्का असेल तर माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायचं माझा निश्चय पण पक्का आहे. नाही सुवर्णा, तुला तसं काहीही मी करू देणार नाही. मग माझ्याशी लग्न करायला नकार का देतोस? खरं म्हणजे मला हे सांगायचं नव्हतं.
पण आता तू ते सांगायची वेळच आणलीस. मात्र ऐकण्यासाठी मनाची तयारी ठेव. सांग मकरंद, सांग, लवकर सांग. तुझ्यापाशी असं कुठलं रहस्य आहे की त्यामुळे तू माझ्याशी लग्न करायला तयार होत नाहीस? सुवर्णा, मला ब्लड कॅन्सर झाला आहे. काय? काय म्हणतोस? आणि तू इतके दिवस मला हे सांगितलं कसं नाहीस? ट्रीटमेंट कोणाची घेतोस? माझे वडील डॉक्टर आहेत, आमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. हे सर्व ठाऊक असून तू इकडे का आला नाहीस? तू आत्ताच माझ्याबरोबर आमच्या दवाखान्यात चल. सुवर्णा अगदी किंचाळतच जणू म्हणाली. सुवर्णा, आधी शांत हो. कळलं आता मी लग्नाला का नकार देत होतो ते? तुझ्यासारखी रूपवान, गुणी आणि श्रीमंत मुलगी लग्नाला तयार झाल्यावर कुठला करंटा लग्नाला नकार देणार आहे? पण माझ्या ते नशिबी नाही. मकरंद, तू आता वेळ दवडू नकोस. आत्ता आपण दोघेही आमच्या घरी जाऊ. मी माझ्या पप्पांना तुला ॲडमिट करून घ्यायला सांगते. तिकडे तुझी ट्रीटमेंट सुरू करू. सुवर्णा, शांत हो. मी येईन उद्या, पण एका अटीवर. आता कसली अट? मला ब्लड कॅन्सर झाला आहे हे तुझ्या वडिलांनी कोणालाही सांगायचं नाही, कारण लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा मला पाहायच्या नाहीत. तुझ्या वडिलांशिवाय इतर कोणीही मला ट्रीट करायचं नाही. त्यासंबंधी तुझ्या पप्पांशी मी एकटाच बोलणार आहे. बरं बाबा, मला सर्व मान्य आहे. तू उद्या ये तर खरं. अगं पण तू तर कल्याणच्या मैत्रिणीकडे चालली आहेस म्हणून घरी सांगितलं आहेस ना? मी घरी सांगेन. माझी मैत्रीण घरी नव्हती म्हणून परत आले. बरं, मी निघते आता. थांब, काही न खाता पिता कुठे चाललीस? थोडं सरबत करतो. असं म्हणत मकरंद उठला आणि त्याने सरबत व बिस्किटे आणून सुवर्णाच्या पुढ्यात ठेवले. सुवर्णानं कसं बसं सरबत घेतलं आणि मकरंदला टाटा करून ती घराबाहेर पडली. सुवर्णा निघून गेली आणि कितीतरी वेळ मकरंद तिचाच विचार करत बसला होता. आपण केलं ते योग्यच केलं हे मात्र त्याला मनोमन पटलं होतं. सुवर्णा ही मकरंदच्याच कॉलेजमध्ये शिकणारी त्याच्या 1 वर्ष मागे होती. मकरंद खूपच हुशार होता. अभ्यासात काही अडचणी असल्या की सुवर्णा त्याच्याकडून समजावून घेई. त्याच्या नोट्स घेण्याकरता 1-2दा ती मकरंदच्या घरी पण गेली होती. ती प्रेमळ होती, पण तिचा स्वभाव मात्र चंचल होता. ती अशी एकदम लग्नाची मागणी घालेल असे मकरंदच्या ध्यानी मनी पण नव्हते. आपल्याला ब्लड कॅन्सर झाला आहे हे सांगताना त्याच्या मनाला अत्यंत यातना झाल्या होत्या. पण दुसरा मार्गच काय होता? कसंही करून उद्या सुवर्णाच्या वडिलांची भेट घ्यायची असं त्याने मनाशी निश्चित केलं. ठरल्याप्रमाणे मकरंद सुवर्णाच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये गेला. सुवर्णाने त्याचं स्वागत केलं आणि त्याला वडिलांकडे घेऊन गेली व म्हणाली, पप्पा, मी तुम्हाला ज्याच्याबद्दल सांगितलं होतं तोच हा माझा मित्र मकरंद. तुम्ही त्याचा चेकअप करून आपल्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करून घ्या. घरी त्याची काळजी घ्यायला कोणीच नाही. मात्र त्याची एक अट आहे हं. त्याचं चेकअप करताना फक्त तुम्हीच हवेत, इतर कुणी नको. हरकत नाही. चला मकरंदराव, उठा. असे म्हणत डॉक्टर साने चेकिंग रूमकडे वळाले. पाठोपाठ मकरंद पण गेला. थोड्या संत आवाजात मकरंद म्हणाला, डॉक्टर साहेब, मला काहीच झालेले नाही. मग हे ब्लड कॅन्सरचं काय नाटक आहे? सर्व सांगतो. आधी या रूमचा दरवाजा लावून घ्या. डॉक्टरांनी दरवाजा लावताच मकरंदने सांगायला सुरुवात केली, डॉक्टर साहेब,
कालच तुमची मुलगी माझ्याकडे आली होती. मी तिच्याशी लग्न करावं असा तिचा हट्ट होता. मी परोपरीने तिला नकार दिला, पण ती ऐकेना. शेवटी एक युक्ती सुचली आणि तिला सांगून टाकली, मला ब्लड कॅन्सर झाला आहे म्हणून. पण एवढ्या चांगल्या मुलीला तू लग्नाला नकार द्यायचं कारण? डॉक्टर साहेब, खरं सांगतो, तुमची एवढी सुंदर मुलगी कोणाला आवडणार नाही. पण माझी परिस्थिती अतिशय खराब आहे. तुमची श्रीमंतीत वाढलेली लेक गरिबीचे चटके सोसू शकणार नाही. पळून जाऊन लग्न करणं वगैरे सर्व नाटक सिनेमा ठीक असतो हो, पण प्रत्यक्षात ते सफल होतंच असं नाही. आता तिच्या मनावर प्रेमाचं भूत बसलं आहे. ती आता जशी आनंदी आहे ना, तशी ती आयुष्यभर असावी अशी माझी इच्छा आहे. माझ्याशी लग्न करून तिने चेहऱ्यावर कितीही आनंद दाखवला तरी नंतर ती दुःखाने पिचतच राहील. मकरंदच्या पाठीवर थाप मारीत डॉक्टर म्हणाले, अजून खूप लहान आहेस, तरी एवढं शहाणपण कुठून शिकलास? डॉक्टर साहेब, गरिबी माणसाला सर्व काही शिकवते, अगदी नको त्या वेळात. आता फक्त माझ्यासाठी तुम्ही एकच करा. सुवर्णासाठी तो अमेरिकेचा मुलगा आला आहे तो पहा आणि तिचं लग्न लवकर लावून द्या. मला सध्या तुमच्या दवाखान्यातच ॲडमिट करून घ्या, म्हणजे सुवर्णाला काही संशय येणार नाही. डॉक्टरांना काय बोलावं ते सुचेना. त्यांचे डोळे भरून आले होते. ओके माय बॉय, असं म्हणत डॉक्टरांनी दरवाजा उघडला. मकरंदला बाहेरच्या सोफ्यावर बसायला सांगितलं आणि सुवर्णाला त्यांनी आपल्या केबिनमध्ये बोलवलं. वडिलांचा उतरलेला चेहरा पाहून सुवर्णा म्हणाली, पप्पा, मकरंद वाचेल ना? बेटा, ब्लड कॅन्सर आणि तोही लास्ट स्टेजचा. तुझा हा फ्रेंड आता जास्त दिवस जगू शकणार नाही. सध्या मी त्याला आपल्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करतो आहे, पण मरण्याआधी त्याने त्याची एक इच्छा बोलून दाखवली आहे. कसली इच्छा पप्पा? तू त्या अमेरिकेच्या स्थळाबद्दल त्याच्याशी बोलली होतीस ना? त्याची इच्छा आहे ते लग्न कर आणि जमलं तर त्याच्या डोळ्यांदेखत व्हावं. ठीक आहे पप्पा, त्यांचा जर होकार आला तर मी लग्नाला तयार आहे. डॉक्टरांनी एक उसासा टाकला आणि ते आपल्या पुढ्यातले पेपर घेऊन चालू लागले. तशी सुवर्णा उठून मकरंदकडे गेली. आता मकरंदला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन 8 दिवस होत आले होते. अधूनमधून सुवर्णा त्याला भेटायला येत होती, फुलंही आणत होती. 2 दिवसात अमेरिकेचे पाहुणे तिला पाहायला येणार असल्याचं तिने मकरंदला सांगितलं. मकरंदला मनातून वाईट वाटलं, पण त्याने तसं चेहऱ्यावर जाणवू दिलं नाही. ठरल्याप्रमाणे अमेरिकेहून मुलगा व त्याचे आईवडील आले. लालसर गोरा आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचा मुलगा तो पाहता क्षणीच सुवर्णाला आवडला. मुलाला देखील मुलगी पसंत पडली. मात्र मुलाला परत जाण्याची घाई असल्यामुळे लग्न 8च दिवसात उरकून घ्यायचं ठरलं. सुवर्णा अगदी खुशीत होती. आता मकरंदकडे पाहायला तिला सवडही होत नव्हती. लग्नात घालण्यासाठी डॉक्टरांनी मकरंदसाठी पण खास कपडे शिवून घेतले होते. लग्नाचा दिवस उगवला. जेव्हा मकरंदने नवऱ्या मुलाकडे पाहिले तेव्हा तो चकित होऊन तोही त्याच्या रूपाकडे पाहू लागला. सुवर्णाच्या डोळ्यातली खुशी पाहून तो समाधान पावला होता. आपण लग्न केलं नाही म्हणून सुवर्णाला एवढं चांगलं स्थळ मिळालं याबद्दल त्याला स्वतःचा अभिमान वाटत होता. लग्न होऊन 2च दिवसात सुवर्णा अमेरिकेत गेली. ती सुखरूप पोचल्याचा तिने पप्पांना फोन देखील केला. मात्र मकरंदची चौकशीसुद्धा केली नाही. मकरंदचं नाटक आता संपलं होतं.
आता तो घरी जायला निघाला. मात्र डॉक्टरांनी त्याला आपल्या घरी बोलवलं. मकरंद डॉक्टरांच्या घरी गेला. आपल्या पत्नीकडे दृष्टिक्षेप टाकीत ते म्हणाले, प्रभा, हा बघ मकरंद आलाय. याच्या उपकाराचं माझ्यावर इतकं प्रचंड ओझं आहे की मी अगदी दबल्यासारखा झालोय. खरं आहे तुमचं म्हणणं. आपल्या मुलीनं आपल्याला फसवण्याचा कट रचला, पण मकरंदमुळेच आपण वाचलो. असं म्हणत प्रभाताईंनी मकरंदला चहा व केक दिला. डॉक्टरांनी एक चेक आणला व मकरंदच्या हातात देत म्हणाले, बेटा, हा चेक घे. कोरा चेक आहे, मी सही केलेला. रक्कम तुला लिहायची असेल ती लिही. मी रक्कम लिहू? ते कशासाठी? हा चेक मी तुलाच देत आहे. डॉक्टर साहेब, हीच किंमत केलीत का तुम्ही माझी? तुमच्या मुलीच्या रूपानं कोरा चेक माझ्याकडे आला होता. त्याचा मी स्वीकार केला नाही तर हा तुमचा चेक मी कशाला स्वीकारू? सगळ्याच गोष्टींची किंमत पैशात करायची नसते. आम्ही परिस्थितीने गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत. ते सर्व खरं आहे, पण तुझ्या उपकाराची फेड आम्ही कशी करणार? प्रभाताई म्हणाल्या. आई, उपकाराची फेड करण्याइतपत मला परका समजू नका. खरं आहे तू म्हणतोस ते. पण केव्हाही तुला जरूर भासेल, तू कुठल्याही अडचणीत असशील तेव्हा अगदी मुलाच्या नात्याने माझ्याकडे ये. असं डॉक्टर म्हणताच मकरंद म्हणाला, तुम्ही मला आपला मुलगा मानलात, यातच सर्व काही मिळालं. मी आता निघतो. केव्हा जर सुवर्णाचा फोन आला तर तो कॅन्सर पेशंट वारला म्हणून सांगा तिला. तर ही होती आजची कथा. मित्रांनो, प्रत्येक सहीची किंमत असते, पण कधीकधी सहीपेक्षाही जास्त किंमत असते एका कोऱ्या चेकची. आजची कथा तुम्हाला नात्यांची खरी श्रीमंती काय असते याचा विचार करायला भाग पाडेल. कोरा चेक ही फक्त पैशांची कथा नाही, तर विश्वास, स्वाभिमान आणि नात्यांच्या खऱ्या मूल्याची कथा आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तिला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी खजिना कथांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर मग, लवकर भेटू. नमस्कार.